अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर बघा, ज्या नवीन स्वामी सेवेकरी आहेत, बघा जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना स्वामी सेवा करायची आहे, तर त्यांनी काय करायचं आहे बघा. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तुम्हाला आहे ना, हे नित्यसेवेचं पुस्तक असतं बघा. हे नित्यसेवेचं पुस्तक आहे, दिंडोरी प्रणित सेवा केंद्रामध्ये भेटून जातं, तुम्ही घेऊ शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे पुस्तक घरी आणायचं आहे आणि त्याच्यात आहे ना बघा, म्हणजे सगळं दिलेलं असतंय. पुरम सुद्धा याच्यात दिलेले आहे, सगळं दिलेलं आहे बघा याच्यात. गणपतीची सेवा, सूर्यनारायणाची, परत शंकराची, कुलदेवी आपली स्वामी समर्थ महाराजांची सेवा, परत सीतामातेची, भगवान श्रीकृष्णांची, सर्व याच्यात दिलेलं आहे. तर मी काय करते बघा, आपल्याला आहे ना या वारांप्रमाणे ना नित्यसेवा करायची असते. कारण मी स्वतः करते. कारण बघा, सोमवार आहे ना, तर सोमवार मधलं सगळं याच्यात दिलेलं आहे. आता मंगळवार आहे तर मंगळवारचं सुद्धा दिलेलं आहे याच्यात. तुम्ही सकाळी काय सेवा करायची ते सुद्धा दिलेलं असतं. बुधवारी बघा काही नसतं जास्त, गुरुवारी आहे, परत शुक्रवारी आहे, परत बघा शनिवारी आहे, रविवारी आहे. आणि सुरुवातीला तुम्हाला सांगते, तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात आधी ज्यावेळेस तुम्ही पूजा कराल त्यावेळेस तुम्हाला गायत्री मंत्र बोलायचा आहे 3 वेळा. तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलंय बघा. तुम्ही काय करायचं, गोमूत्र अख्ख्या घरामध्ये शिंपडून तुम्हाला 3 वेळा गायत्री मंत्र बोलायचे, नंतर तुम्ही सेवेला करायची. आणि कोणतीही सेवा करायच्या आधी ना आपल्याला हे स्वामी स्तवन वाचावं लागतं. आपलं स्वामी स्तवन आहे, खूप छोटस आहे बघा, काही मोठं नाहीये. आपल्याला हे वाचावं लागतं. हे वाचावं लागतं आपल्याला स्वामी स्तवन. फक्त 2 पेजचं आहे, काही जास्त नाहीये. ते वाचावं लागतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक माळ जपायची असते. आणि माळ तुम्ही 11 माळी जपा, 1 माळ जपा, तुमच्या याच्यानुसार. काही अवघड नाही. आणि बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला हे पुस्तक लागणार आहे, नित्यसेवेचं पुस्तक लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माळ जपायची आहे. तर ही माळ आहे बघा, ही तुळशीची माळ आहे, तर तुम्हाला ही आणायची आहे आणि त्याच्यावर माळजप करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा, हे पुस्तक आहे आपलं स्वामी चरित्र सारामृत. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे. हा खूप प्रभावशाली ग्रंथ आहे. तुम्हाला दररोज याच्या नित्यसेवेमध्ये 3-3 अध्याय तुम्हाला क्रमशः वाचायचे आहेत. तर बघा, हे खूप छोटस, म्हणजे 21 अध्यायाची पोथी आहे ही. तर बघा, 21 अध्यायाची पोथी आहे ही. आणि याच्यात बघा किती छोटेसे अध्याय आहेत बघा. हा पहिला अध्याय आहे, हे बघा, फक्त 2 पेजचं फक्त अध्याय. आणि हा दुसरा अध्याय बघा, काही मोठे नाहीये. आणि हा तिसरा अध्याय, काहीच मोठे नाहीये बघा. तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्हाला दररोज क्रमशः नित्यसेवेमध्ये काय करायचंय बघा, नित्यसेवेमधले हे तुम्हाला सोमवार ते सोमवार ते रविवार सगळी सेवा दिलेली आहे, ती तुम्हाला बोलायची, तुम्हाला जमलं तर. आणि जरी नाही जमलं तर नका बोलू, काय हरकत नाही. तुम्हाला माळ जपायची आहे. आणि तुम्हाला याच्यामधले 3 अध्याय, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधले दररोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे आहे. एवढी सेवा आहे बस, बाकी काही नाही. तर बघा, आता तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला काय लागणार आहे. तर नित्यसेवेची तुम्हाला पोथी आहे, पुस्तक, ते तुम्हाला आणायचं आहे. आणि तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आणायचा आहे. तर तुम्हाला तो स्वामीच्या आपल्या केंद्रामध्ये भेटून जाईल. दिंडोरी प्रणित सेवा केंद्र असतं बघा, तिथं तुम्हाला भेटून जाईल. नाही तर कोणत्याही धार्मिक दुकानात तुम्हाला भेटून जाईल. तिथं आपलं सगळं पूजेचं साहित्य असतं बघा, तिथं तुम्हाला भेटून जाईल. कारण आणि दिंडोरी प्रणितच आणा बघा, दुसरे पण असतं पण ते नका आणू, फक्त दिंडोरी प्रणितच आणा तुम्ही. ज्यांना स्वामी सेवा चालू करायची आहे मी त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे. आणि आपले स्वामी भक्त सगळे करतच आहेत सेवा. अतिशय खूप चांगला आहे सगळ्यांचं, सगळं व्यवस्थित. तुम्ही अशी स्वामी सेवा करत राहा. आणि आपल्या स्वामींच्या कृपेमुळे सगळे स्वामी परिवार जास्तीत जास्त घडावा, एवढंच मला वाटतं, बाकी काहीच नाही. तुम्हाला काय करायचंय बघा, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं तुम्हाला दररोज 3 अध्याय वाचायचे आहे क्रमशः सकाळी. आणि तुम्हाला नित्यसेवेमधलं तुम्हाला मी सांगितलं बघा, सोमवार ते रविवार सगळं दिलेलं असतं वारांप्रमाणे. तुम्ही सोमवारी काय करा, वाचायचंय. एक मंत्र किती वेळा तुम्ही बोलायचं, त्याच्यात सगळं दिलेलं आहे. मंत्रस्तोत्र सगळं त्याच्यात आहे. सगळं मी तुम्हाला सांगेल. तुम्ही आवर्जून स्वामी सेवेत या. कारण स्वामींच्या हातात असतं बघा. कारण कसं आहे ना, स्वामींच्या हातात असतं कोणाला स्वामी मार्गात आणायचं आहे की नाही, हे स्वामींनाच माहित असतं. आणि स्वामी बरोबर त्या व्यक्तीला, जी व्यक्ती प्रामाणिक असते, जी व्यक्ती निर्मळ असते, तिला बरोबर स्वामी महाराज स्वामी त्यांच्या मार्गात आणतात. अध्यात्मामध्ये स्वामी महाराज त्यांना आणतात. कारण हे सगळं स्वामींच्या हातात असतं. आपण काहीच नाही, आपली किती इच्छा जरी आपली असली ना, तरी सगळं करून घ्यायचं, सगळं त्यांच्या हातात असतं, स्वामी महाराजांच्या.
कसं असतं ना बघा, आता माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत, त्यांना खूप भीती वाटते स्वामी मार्गात येण्यासाठी. तर मी तुम्हाला म्हणेल बघा, की स्वामी महाराज आपले खूप, खूप, खूप गोड आहेत. कारण बघा स्वामी महाराज असे रागिष्ट नाही आणि काहीच नाही. कारण आपण चुका केल्या, जे भक्तांनी चुका केल्या, तर स्वामी महाराज आपल्यावर रागवतीलच. तर आपण चुकाच केल्या नाही, तर आपल्याला स्वामी महाराज कसे रागवतील सांगा बरं? तर मी तुम्हाला सांगेल, तुम्ही मांसाहार करता, तर तुम्हाला भीती वाटते, की स्वामी मार्गात यायचं की नाही, स्वामी सेवा करायची की नाही. तर बघा तुम्हाला मी सांगेल, तुम्ही बिनधास्त करा. कारण स्वामी महाराज बरोबर त्या व्यक्तीची निवड करतात. जो व्यक्ती प्रामाणिक निर्मळ असतो, त्या व्यक्तीची स्वतः स्वामी निवड करतात, की स्वामी मार्गात या व्यक्तीला आणायचं आहे की नाही, अध्यात्मामध्ये त्या व्यक्तीला आणायचंय की नाही. कारण कसं असतं ना, भाग्यात कोणाच्या नशिबात नसतं. स्वामी मार्गात येणं कोणाच्याही नशिबात नसतं. ही सगळी भाग्याची गोष्ट असते, कर्माची गोष्ट असते. कारण आपले कर्म जर चांगले असेल ना, तर काहीही होत नाही. कारण आपले कर्म जरी वाईट जरी असले, तरी आपली त्याची स्वामी मार्गात आल्यावर त्याची तीव्रता असते, ती कमी प्रमाणात होऊ लागते. त्यामुळे मी तुम्हाला म्हणेल, तुम्ही स्वामी मार्गात या आणि तुम्हाला असं वाटतं, की मांसाहार मी करतोय, तर मी सेवा करू की नको? तर तुम्हाला मी सांगेल, तुम्ही बिनधास्त करा, काही हरकत नाही. कारण बघा, ज्या वेळेस आपण स्वामी मार्गात येतो ना, त्यावेळेस मी माझ्यावरून उदाहरण सांगते. कारण ज्यावेळेस मी स्वामी मार्गात आली, अध्यात्मामध्ये ज्यावेळेस मी आले, त्यावेळेस माझं स्वतःहून मांसाहार बंद झाला नाही. तर मी सुद्धा पहिला खात होती, पण आता माझं पूर्णपणे बंद झालेलं आहे. कारण मी मिस्टरांना माझे मिस्टर आहेत त्यांना बनवून देते मी, पण मी स्वतः खात नाही. असं करते मी. माझी फॅमिली पूर्ण खाते, तर मी त्यांना बनवून देते, पण मी नाही खात. तर बघा तुम्ही काय करायचंय, ज्या ज्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा आहे, ज्या दिवशी तुम्हाला खायचं आहे ना, त्या दिवशी तुम्ही पूजा करू नका. देवाजवळ तुम्ही फिरकायचं सुद्धा नाही त्या दिवशी. आणि आपल्या स्वामीचं काहीच काहीच म्हणजे काहीच वाचायचं नाही, माळ सुद्धा जप करायची नाही. ज्या दिवशी खायचंय ना, त्या दिवशी स्वामी स्वामी सेवा आपली काहीच करायची नाही, देवाजवळ सुद्धा जायचं नाही. आणि तुमची फॅमिली खाते ना, तर तुम्ही फॅमिलीला बनवून देऊ शकता. आणि जर तुमची इच्छा जर नसेल, तर तुम्ही खाऊ नका. जर इच्छा असेल तर तुम्ही खा. कारण तसं काही नाही बघा. कारण स्वामी मार्गात आल्यावरच स्वामी स्वतःहून आपल्या सगळ्या वाईट साईड, सगळ्या जे काही गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या सगळ्या बंद करतात. आणि आपल्या सुद्धा एक छानसा बदल होतो चांगला. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते, की तुम्ही आता मांसाहार करताय ना, काही हरकत नाही, तुम्ही सेवा करा. तर स्वामी महाराज बरोबर तुमचं पूर्ण सोडून टाकतील. चला चला, एवढीशी छोटीशी माहिती होती, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला कोणी विसरू नका. आपण दररोज अशा नवीन व्हिडिओ मध्ये भेटत जाऊ. तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ शेअर केला नाही तरी चालेल, फक्त तुम्ही ओरली कोणाला तरी सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.